हॅलो. तर झालं असं की खूप सुंदर असा सनसेट बघून झाला आणि आम्ही खाली आलो. तुम्ही पार्ट 2मध्ये बघितलंच असेल. जेवून लगेच आम्हाला काजवे बघायला जायचं होतं. साधारणतः आमच्या टेंटमधून सुद्धा काजवे दिसत होते. पण आम्हाला प्रॉपर असे काजव्यांचा मॅजिक बघण्यासाठी जंगलामध्ये जावं लागलं. म्हणूनच पिन ड्रॉप सायलेंट करून आम्ही निघालो. समोर बघितलं तर खरंच कोणी जादूची छडी फिरवली आहे का असं वाटत होतं. काजवे बघून पुन्हा आम्ही टेंटजवळ आलो. थोडेफार गेम खेळलो आणि आराम करायला गेलो. पण टेंटमधून दिसणारा हा चंद्र आणि त्याच्या अवतीभोवती पळणारे हे ढग झोपूच देत नव्हते. रात्र कमी पडेल असं वाटत होतं. पुन्हा 4 वाजता आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि निघालो राजमाजीच्या श्रीवर्धन गडावर. पूर्ण शांतता, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. वरती आम्ही 6च्या आधीच पोचलो आणि समोर काहीसे असे धुके पळत होते. साधारणतः मुंबईच्या धावपळीमधून इथे आल्यावर मला खूप शांतता मिळाली. पुढे आम्ही धान्याचे कोठार आणि पाण्याची टाकीसुद्धा बघितली आणि डायरेक्ट गेलो बुरुजाजवळ. पावसामध्ये आलात तर इथे छान असा वॉटरफॉलसुद्धा दिसतो. क्लायमेट आणि व्ह्यू खूपच सुंदर होता. खूप मजा आली. अनोळखी ग्रुप, अनोळखी माणसं, कधी आपले झाले समजलंच नाही. एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळीच मजा. हे दिवस कायम माझ्यासोबत असतील. थँक यू फॉर वॉचिंग.